हो अध्यक्ष चला राव मरणाचं ऊन लागते लय ऊन आता मांदळ ऊन. आणि ते तुमच्या वावरात आल्यावर तुम्हाला असं वाटतं की वाळवंटातच आलोय अहो ती ऊस गेल्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय राव. कशाचा ऊस गेल्यामुळे राव का झाडे आहेत का काय आहे इथं आता हे कशा खाली बसला कसं तरी लिंब गावला म्हणून म्हणलं चला इकडे काय जाऊ द्या मरू द्या हे ऊस तुमचा तोडलेला दिसतोय नेला होय त्यांनी आणि ह्याला करा ऊस गेलाय सगळा ऊस ह्यो. अरे सारा ऊसाच दिसतोय मला वावरात अहो त्या ऊस तोडणाऱ्यांनी लय कांडक्या गाड्यात टनभर ऊस तर त्या कांडक्याच गावत्याल. काय म्हणलं टनभर कांडक्या गावत्याल म्हणे ऊसाच्या. आप्पा काहीतरी राव चेष्टा नका करत जाऊ अख्ख्या रानात तुमच्या टनभर ऊस नसेल गेला आणि म्हणता टनभर गाळलाय काय बोलताय राव यशवंतराव तुम्ही. अहो, निघाला एकरा असेल. टनभर ऊस निघतो का? 2-4 टन निघला असेल ह्याच्या पाड्याला काय निघायचंय पावत्या दाखवतो तुम्हाला पावत्या. आता रे. 70-80 टन ऊस गेलाय माझा. आप्पा बघायची का तुम्हाला पावती? आप्पा, तुम्ही शून्य वाढवायचं काम करू नका 7-8 टन ऊस गेला असेल तुमचा मी सांगतो अहो आवर बघून खोडवा बघून मी सांगतो अहो ते तुम्ही काय झाले मला ते आदेशपद दिल्यामुळे माझं वावराकडे लक्ष नाही हो नीट. नाही तर माझा आहे ना इकडे साधारण 90-95 टन ऊस जातो. हा मग किरकोळे आप्पा अक्षरशः तुम्हाला सांगतो माझा 2 सरीतला ऊस नगऱ्यांना 5 टोळ्या टाकावं लागल्या 2 सऱ्या तोडायला 2 ट्रेलर भरल्या आप्पा अक्षरशः 6 मुंडकी ट्रॅक्टरची आणावं लागली ट्रॅक्टर वडाय बाहेर ट्रॅक्टरच निघा नाही वावरात काय ओलं होतं का रान? बोललं होतं का अहो बोजा ऊसाचा बोजा 6 ट्रॅक्टर अहो अक्षरशः आप्पा आमच्या ऊसाचा पेरा एवढा होता म्हणजे ऊस केवढा असेल असेल राव. यशवंतरावची टेक्निक अक्षरशः तुम्हाला सांगतो शेती करायची टेक्निक आधुनिक पद्धतीची बघितली की तुमची टेक्निक हात करायचा नाही त्या गावाच्या वेळेस. का? गावाला टाकलं मला खाया टाकायला लावलं तुम्ही. म्हणले गहू असा गहू येईल. तुमच्या पद्धतीने खायला टाकलं आणि गहू आका जळून गेला आणि सांगायला लागला आप्पा टेक्निक. आप्पा मी खाया टाकायला लावलं पण तुमची टाकण्याची पद्धत काहीतरी चुकली असेल आता त्यात काय पद्धत आहे तेव्हा टाकण्याची पद्धत आणि काय मग टाकायची काय पद्धत आहे आता त्यात तेव्हा? आप्पा तुम्ही कसं टाकलं हे मला सांगा कसं टाकलं म्हणजे सरीला असं गडी लावून फिसकारलं सगळं. अहो आप्पा इथंच चुकलं मग आता का युरिया टाकण्याची पद्धत तुम्हाला मी सांगतो हा. युरिया टाकण्याची पद्धत अशी असते की ज्या आपल्या पाटातनं पाणी चालले हा. त्यात युरियाचं पोतं फेकायचं मग ती विरघळून त्याच्या मुळाला जातो. तुम्ही जर अख्खं टाकलं तुम्ही जेवण करताना भाकरी डायरेक्ट गिळता का आता चावल्याशिवाय तुम्ही तरी गेलता का हो? आणि मग आता तुम्ही जर ती तसंच टाकलं तर कसं त्या गावाला जायचं का तवा सांगा तुमचा काय मेंदू पाताळ झालता काय? हा नाही आमचाच मी तू पातळ करा आम्ही फार तुम्हाला गहू सकाळी भिजवून द्यायला पाहिजे होता अहो काय आप्पा तुमची पद्धत काय पद्धत सांगायला लागला. ही ओसाचं बियाणं तुमच्यातनंच आणलं होतं की आणि मग त्याला काय झालं काय झालं वाटोळ झालं की माझं 1-1.5 टन कमी ऊस भरला तिथं. आप्पा ऊसाचं बियाणं मस्त माझे पण वावर भंगार लागले आणि त्याच्यावर भंगार मालक लागला का? अहो त्याला खत घातलं पाहिजे माती घातली पाहिजे त्याला पाणी नीटनेटकं दिलं पाहिजे अहो तुम्ही ऊस लावताय आणि दुसऱ्या वर्षी बघाय जाताय ऊस केवढा झालाय म्हणजे ऊस यशवंतरावचं बियाणं आहे म्हणजे काय ऊस आज लावला की उद्या एवढा होतो का मग काय ते बिगर खत माती चालाय ऊस तुम्ही एक सांगायला लागला. आप्पा बिगर खत मातीचा म्हणत नाही मग? का तुम्ही टाकलं हा. आणि ती व्यवस्थित नाही टाकलं ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही टाकलं यशवंतरावची शेती करण्याची पद्धत तुम्ही बघा काय खतं टाकतो आम्ही अहो आप्पा अक्षरशः माझ्या वावरात जर खतं आली तर अक्षरशः ट्रकनी येतात इथं जर नाही मिळली तर मी बाहेर देशातनं मागवतो पण शेतीला खतच वापरतो आणि तुम्ही राव कशाला राव आप्पा 6 महिने झाले तुमच्या घरी येतोय दाराच्या आरती एक एरियाची पिशी ठेवली त्यातनंच वाटी एरिया आणायचा तेव्हा दिवसाला टाकायचा वाटीभर एरिया आणायचा तेव्हा टाकायचा आणि 12 महिन्यांनी म्हणायचं एवढीच उत्पन्न निघलं ही कुठे शेती करण्याची पद्धत आहे का शेसाठी आणले का मी तुम्हाला इकडे रानात फिरायला? आप्पा वाटी म्हणताय राव काय बोलताय फार माझ्या आबरू घालवली राव तुम्ही. त्या दिवशी बघितलं गावात बोंबलत ते आधार कार्ड घेऊन उभं राहिले एका पिशवीसाठी सांगायला लागला मी परदेशात मागावतो. फुकटचा कशाला सोडायचा म्हणून साठी मी तिथे गेलो होतो म्हणजे? एक पिशवी युरियाची जर मिळली असती ना मला तेवढीच एक पिशवी बाद झालं तुमचं आता ते काँग्रेस निघतोय का तुमचा वावरातला? अहो आप्पा आमच्या काँग्रेसावर जाऊ नका अक्षरशः काँग्रेसावर सुद्धा आम्ही संशोधन करू शकतो काँग्रेसचं संशोधन? हा मग का आप्पा अक्षरशः यशवंतराव म्हणजे असा माणूस आहे तुम्हाला सांगतो येड्या बाबळीला सुद्धा गुलाम आणायचा ठरवला होता पण ती सक्सेस नाही झालं ते विषय द्या सोडून. आणि आता काँग्रेस काय करणार संशोधन? काय करणार म्हणजे परफ्यूम सेंट तुम्हाला काय ढेकळ्या करायचे ह्या वय अत्तर हा ती करायचं मी ठरवले काँग्रेसाचं. मग अहो आप्पा ज्या वेळेस मी त्या काँग्रेसापासून परफ्यूम तयार करील आणि ती ज्या वेळेस मार्केटमध्ये येईल त्यावेळेस तुम्ही म्हणताल खरंच यशवंतराव माणूस आहे बाजाऱ्या करायचं नाही गप्पा मारायच्या चला कुठनं ती जायला दुर्बुद्धी सुचली आणि तुम्हाला रानात घेऊन आलोय. आप्पा मला हे म्हणलं करा- काहीतरी चांगलं सांगता म्हणता आप्पा
मस्त ऊस केलता तुम्ही, मस्त ऊस गेला, 70-80 टन ऊस गावला, म्हणजे छान झालं. आणि तुम्ही आमच्या इथं माप काढायला लागला राव येऊन. म्हणजे आम्ही येडे का? इतका उशीर तुम्हाला आम्ही शेतीचा क्लू दिला, म्हणजे आम्ही बावळट आहे का? म्हणजे हे कुलू झाला का? अहो आप्पा, तुम्ही जर माझ्या संग हे शेतीचं माहिती जर करून घेतली तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, तुम्हाला लय मोठा पुरस्कार मिळेल. म्हणे पुरस्कार मिळेल. अरे शेतकरी भरलाय 60 टन आणि सांगतोय 70 टन. अरे शेतकरी, आपलं पंचायतीने आपण इतकी मेहनतीने आता चिंचेची झाडं लावलेत, ती ह्या उन्हाळ्यात कशी बी जागावली पाहिजेत बरं का. काय झालंय माहिती का, वड्याचं तर पाणी आटलंय, त्या झाडाला पाणी कुठून आणायचं. त्यापेक्षा असं करू घ्या, मी 8 दिवस देतो पाणी, तुम्ही 8 दिवस द्या पाणी. लगा दादा मला वेळ आहे का गाव गाडा बघायचं का पाणी घालत बसू. मग मला वेळ आहे का पप्प्या? झाडच कशाला लावलेत मग? काय काय अजून? लगा झाडाचं उत्पन्न कोणाला मिळणार आहे. वेळ नाही ना, तर उत्पादन निघायचं काय विषय आहे? आम्ही तुला कशात ठेवलाय. कशाला? तू आपण- पाणी घाल की. मग काय तसली कामं करायची ठेवलंय मला, पंचायतीत ठेवलंय मला कामाला. लगा ही पंचायतीच काम आहे, झाड कोणाचे आहेत? पंचायतीची झाड आहे ती. तुम्ही पगार किती देताय मला? अरे त्या झाडाचं उत्पन्न जर निघलं तर पगार तुलाच वाढणार आहे त्यातनं. ती बल पगार होईल तुझा. तुम्ही दरवेळेस तसं म्हणता, काय नाही मला माहिती. अरे तसं नाही, पाणी घाल, आळी कर, चांगलं निगा राखायची झाडांची तू. नाही मला नाही जमणार, सरपंच मला मी टाइम नाही. मग असं करायचं का? काय? 4 महिने कुणाला तरी देऊ, पावसाळ्यात तर काही पाणी घालायची गरज नाही. ते 4 महिने उन्हाळ्याचं काढू कस तरी, कुणाला तरी देऊ पैसे आणि करू तिथं काहीतरी. नाही काहीतरी दादा तुलाच डोकं चालवावं लागेल बरं का. झाड तर जगावली पाहिजेत आपण. त्या दिवशी खड्ड खांदून हात ना हात गेलो आणि तुम्ही भारी फोटो काढायला दादा, थांब मला फोटो काढू दे. सरपंच म्हणतात थांब. आधी कामच आमची आहे ती. ते काय होतं माहितीये का, फोटो काढून आम्हाला वरती पाठवायचे असतात. मग आमच्या सारख्याचं काढल्यावर काय होईल? खानतानी बिनतानी. हा, तुझा काय फोटो द्यायचा वे? आमच्या दोघांच्या आमदारांना फोटो द्यायचे तिकडे द्यावं वर लागतात पाठवायच्या. द्यावं लागतात. आणि माझा फोटो दिल्यावर काय आमदार साहेब अटक करते नाही मला? मला वळ लागते चांगलं तिनं. तू काय आमदार बिमदार आहे का? मी नाही आमदार, पण गावात इलेक्शनच्या टायमाला तुम्हाला माहिती का सगळं आमदार साहेब आलतो. हो मी असा हात केला त्यांना, मला केला म्हणून हात त्यांनी. अरे बावळाटा, मी होतो तुझ्या शेजारी, मला हात केलता, तुला वाटलं मलाच केलता. म्हणजे काय करायचं सांगा झाडा. ते राहू द्या. मग असं करू सरपंच साहेब, आपण एक मिटिंग बोलू, त्याला एक दौंडी द्यायला लावू, गावातले काही कार्य जमत्या लोक त्यांच्या पुढे हा विषय मांडू. मग काय, समाजकार्य करणारे आपल्या गावात पण भरपूर तरुण आहेत. आहेत ना? आहेत की. पप्पा तू काय कर, गावात अख्ख्या दौंडी पिटायची हा. किंवा मिटिंगला यायचंय. चालते. काय कर, एक ताट घे, हा. एक लाकूड घे आणि गावात जा. ऐका कसं सांगते दादा. हे दादा, त्याच्या तू पद्धतीने करतय काय, कसं एक करायचं ते. मागायला राहत तुला, अशी थाळी वाजवायची इथं आणि मला घरात वाजवायची. जेवायचं आठ नाही ना. पितळी कुणाची आणायची आता? आण दादाच्या घरनं आणू त्यांच्या घर जवळ आहे, सरपंचच्या घर मध्ये. त्याकडे वय आपली, फक्त वय घेऊन जातो मी. आणि नीट लिहून घे. हो, आणि आपलं ते नियम अटी ते आपण नाही, नाही, 2 ते दिवस लिहून अगोदर ठरवू. ते नाही काय. ते ठरवून ठेव. तू लिहायचं सगळं. पण आम्हाला ते दे आणि दौंडी दे, काय सांगू, झाड जाळायचे तर काय काय म्हणतात. लगेच जातो का. अरे झाड जाळायची ना, झाड जगवायच्या. मग ते कंपनी. अरे तेच नाव झाडे जगवान झाडे काय ते काय करा, झाडे लावा झाडे जगवा. पप्या माणसांना आहे ना व्यवस्थित सूचना सांग फक्त. डायरेक्ट मी सूचना देणार म्हण, झाडे लावून झाडे जाळा. हा लका तुझं सारखं जाळण्याच बघतोय, आता सांगायला. जगवायच्यात, झाडे लावा, झाडे जगवा. हा ती काय झालं, झाडे लावून झाडे, हा तीच म्हणायचं तुम्हाला. झाडे लावून झाडे जाळू नका असं अंग म्हणायचं. असं हा. शेण आहे का. पण झाडा आता जायते ना झाड काय दिवसांनी. होय काय का आपण दरवर्षी खड्ड्यात नेतोय झाड, फोटो काढतोय पाठवतोय व्हिडिओ पुढं, नेतोय फोटो काढतोय पाठवतोय व्हिडिओ पुढं, आणि दरवर्षी त्याच खड्ड्यात झाड लावायचं. मग आता मीटिंग कशासाठी बोलवायची. अरे पप्पा त्यासाठीच मीटिंग बोलवायची. हा मी सांगतो सर, व्यवस्थित सांगतो. मी काय सांगतो गावात माहिती सूचना की सरपंचांनी मीटिंग बोलावली आणि त्याच खड्ड्यात गेल्या वर्षी झाड लावली होती ना, ते खड्डा खांदायचा, ते यंदा झाड लावायचं, फोटो काढायचं, व्हिडिओ काढायचं, पुढे पाठवायचं आणि झाड जाळायचं. पप्प्या झाड नाही जाळायचं, तुझ्या कानाखाली झाड काढील. का? मोठा शेण आहे. तीच काय रे, जातो जा. हाय राव, तुम्ही मला बोलून दे, मला अधिकार नाही का बोलायचा? ए जातो का आता. दादा कसलं ठेवलंय ही कामाला. ठेवले राहू द्या, आपल्या कामाचं आहे. 3000 रुपये ते घेते. झाड लका ती सारखंच म्हणते जाळायची. आपला त्याच्यामुळेच प्रयत्न काय झाडं चाललाय. जाळली ती. पाणी घालत होता का म्हणायचं. बाबड्या, ए बाबड्या, मला बाबडे काय झालं भाऊ तुझं? एवढं का चिडतोय, झालंय काय? माझं मला टेन्शन नाही. कसलं टेन्शन? हाय टेन्शनात काय तुला सांगून.
काय तुला सांगू म्हणजे मी तुझं कोण लागत नाही काय लागतो का माझ्या ओरा बसवायचा काय लगा पोपट जाऊ दे मी जास्त निघून लागत नाही तू बस जाऊ नको नाही, राहू दे बस बाबा आणि झालंय काय तुला सांगायचं तुला ना काय पोखंडी बस नामकान काय हप्ता भरायचा बाबा कसला हप्ता आलाय पोपट मोबाईल घेतलाय तर त्याचा हप्ता आणि कसला हप्ता म्हणजे हा बघ वहिनी हे वय मग काय काय लगा एवढे डबडा आणलाय धर, काय झालं फेकून. मग? तुला काय वाटलं मला वाटलं ते तसलं नाही ते नवीन आलेलं ते काय 100 100 नाही त्याला किंटच म्हणतात इंटच होय हा आला तुला वहिनी शिकवलेलं दिसतंय ना इंग्लिश ते असं दे वहिनी जळू दे पण याचा हप्ता भरायचा आहे काय पैसे दे मला काय असलं तुझ्याकडे तर किती हप्ता आहे त्याचा मला सांग 110 रुपये हप्ता आहे बाबा त्याला लगा ह्याला हा मग किती म्हणलं 110 110 मग लगा पोपड्या तुला कसलं बावळट माणूस आहे रे तू काय झालं लगा हे 51 रुपयाला कोण घ्यायचं नाही लगा हा राहू दे इकडे काय 51 आणलंय रुपयाला. तू आणि हे जे हप्ता कसा दिला ते हप्ता कसं डाऊन पेमेंट केलंय मी किती 150 रुपये हा लगा मग तो लगा लय हुशार आहे मग आणि किंमत किती याची 1200 1200 रुपये होय हा लगा हे एक काम कर हा हप्त्यावाला आला का नाही हा या तोंड असं जोरात फेकून हाण 150 बुडत्याला जाईल मोबाईल घेऊन ते फेकून हाणलं. जाऊ दे ते 50,000 कोण घ्यायचं नाही लगा 150 ते फेकून दे तिकडे आता हिशोब कर ती 110 आणि बॅलन्स संपत आलाय 2 दिवसात ती 123 रुपये मग काय करायचं त्याला तू दे की पैसे मला त्याची बॅटरी एक आणि ते हप्ता भर बॅटरी कोण हप्ता भरून काय करायचं मग काय ते कशाला तसलं जाफन वाडा आणलाय काय बी लागा 30 रुपयाची वस्तू लागा 1200 रुपयात घेऊन आलाय तो आलाय का मला विचारलं का तो कोण मोबाईल हप्ता आणताय? घेताना तुला कसं विचारणार अरे मी जर असतो ना तर दुकानवाल्याला सांगितलं असतं 31 रुपये देतो रोख मला देऊन टाक तुला काय यावर कळत होता काय झालं काय झालं म्हणजे लगा खुशाल तुला हप्तेवाल्याने फसवलाय तुला काय यावर घंटे करतो लगा मग का फसावलं कसं फसावलं त्यांनी मला कसं फसवलं म्हणजे लगा ते बाजारात माहितीये का तुला हा 20 रुपये चल छैया म्हणताय असं एकीकडे गाणी म्हणताय ते अरे अरे असतं का तसलं काय हे बिकून तिकडे ते ते गाणी मग त्यांनी फोन जात्यात काय ते फोन तसलं जायला लागा खुशाल लागा तुला हप्त्यावाल्याने 100 रुपये हप्ता देऊन 1200 रुपयाला टाकून गेलाय अरे पाठ बायकोचा फोन येत नाही 5:30 वाजता त्या पाटलाच्या पोरीचा फोन आला ह्याच्या मला होय लगा काय म्हणत होती पाटलाची पोरगी बरं आहे का काय चाललंय अरे ग बस काय ग बस? बोलतोय लागा काय काल झालं मला पाटील भेटला होता का मला म्हणला खत भरायचंय आपलं एखादा चांगला माणूस बघा तेव्हा ती पोरीने तुला फोन केला असेल आणि तो माझा कामाचा जोडीदार आहे का पण खरा जोडीदार आहे माझ्या बरोबरच खोबरं करतोय तू अरे तुझ्या आबरूचं खोबरं करा हे तर खोबरं नाही ना आबरू नाही राहिले तुला नालाय का काय झालं मग खुशाल ती बायको सोडून त्याला त्या पोरीच्या मागे लागलाय नालाय का तुला अक्कल आहे का अरे तिचाच फोन येतात मला आणि तिला सांग ना तू मला खत भरायला जमणार नाही त्यासाठी नाही फोन येत मग मी खत भरायला जातोय त्यांचं अरे ग बस खतासाठी चाललंय ते तुला माहित नाही पोपट पोरगी गोंधळ आहे ती पाटलाची पोरगी हा राजकारण करायला माग पुढे बघणार नाही आपण गावचं राजकारण करतोय ते आपलं काय राजकारण करते पाटलाच्या पोरीच्या नादी लागू नको बापले का काय झालं माघार आहे ती पोरगी माघार आहे? मग का शाळेच्या माग शाळेत जायचं सोडून शाळेच्या माग काम असतं का काय तिथं बसती बाटल्या गोळा करीत चांगली गोष्ट आहे शाळेतला गेर कचरा काढते या कचरा नाही मग ती म्हणली मला ऍक्च्युली नाही म्हणली मला बिझनेस करायचा असे म्हणत होती भाऊ मला कसला बिझनेस ते काय ते म्हणली 40 रुपये किलो वाटली जाते म्हणते 40 सोपं आहे का लोक म्हणलं पण मला एक तिचं आवडलं बरं का काय म्हणलं लगा पुरीचं आता डोकं एवढं चालतंय बिझनेस हे पुढील काळात म्हणलं मोठी भंगार आली पुढील काळात माझं बरं होईल मी खुर्ची टाकून बसेल खुर्ची टाकून नाही तुला सुद्धा भंगार विकू शकते ती नाही तिथं सुद्धा राजकारण करेल ती पाटलाची आणि मी तुला ठोका टाकील आता नीट बोल ठोका टाकून नाही तुला लगा सांगतोय मी तेवढं कर काय करू मला घ्यायचं नाही ते. पप्या काय हो? पडलं होतं काठी घेऊन माझी तिकडे आपण किती आणि ह्याला सांगलं का ए, गाडी इकडे आणि पावट्या ती काठी हाणशील तू त्याला नको तेच काय चाललंय लखो काय काय दाखव
साहेबांनी काम सांगितले मला. कुठले साहेब? साहेब माहित नाही मी तुम्हाला. नाही आपलं सरपंच साहेब. बाबा, चप्पल टाक त्याला, चप्पल टाक. काय? काय तुला कधीपासून सरपंच साहेब झाला देव? आमच्यासाठी देव माणूस आहे. मला पंचायत का मला लावलं त्यांनी. मग काय म्हणलं उपकार केला काय? मला म्हणलं 3,000 रुपये अरे तुझ्या आजोबा पंजोबापासून मतदान करतोय गे. पंजोबा नाही मला म्हणलं 3,000 रुपये पगार देतो महिन्याला. बघा भाई, बावळाट आहे लागा. एक नंबर बावळाट माणूस आहे. गावात तुझ्यासारखा बावळाट माणूस. मी तुला 4,000 रुपये महिना देतो माझ्याकडे काय म्हणा नको. देतो घे. फक्त काय करायचं माहिती का? क्वार्टर घेऊन यायची रोज सकाळी. मी देतो 4,000. त्यांनी सूचना ह्याला काम काय लावलंय? कसली सूचना आणली ऐक. गावात झाडांचा काहीतरी आहे विषय काय हा. काहीतरी आहे बघा. आम्ही वाचतो गावात झाडांचा निनाव करायचा आहे. ए बापरे, काय नीट वाज बरं जरा, मला नीट ऐकू दे. निनाव करायचा आहे, लिहिलंय तिथं तर. लगा नाव तुम्हाला दोघांना खाली वेगळी आहेत का रे? ना मला वाचा येतंय, येड आहे काही. वाचाय तुला काय माती येते का वाचायला? काय झाडाचं कुठं निनाव असतो का? मग काय काय लिहिलंय बघ बरं. अरे झाडाचा निनाव. हा. निनाव. म्हणजे निनाव म्हणजे काय असतं माहिती का? काय असतं? झाडाचं नाव. हा मग झाड कुठल्या पद्धतीचं आहे, चिकूच आहे का पेरूच आहे, हा. ह्याचा ऍक्च्युली अभ्यास तिथं घेतला जातो. हा. आणि ते अभ्यास केल्यानंतर हम्म. ते झाड चिकूच आहे का पेरूच आहे हा इथं ठरवलं जातं. अरे ते लिहायचं कोण आणायचं लिहून ती? मग मग हे ते लिहून कोण कोण घे? आणायचं? मग ती सांगतात की हा. पेरू आहे का चिकू आहे का हा. नारळ आहे का पपई. हा. त्याचा ती अभ्यास करावा लागतो. तुम्हाला हे कळत नाही, तुम्ही का मला इचलून घ्या ना काय आहे ती. मग का आपण काय करायचं आता ह्याच्यावर? ह्याच्यावर आपण जायचं तिथं आणि सरपंचाला भेटायचं. हा सरपंचाला मला इचलू दे. नक्की कसली काय झाड आहे ती. जाऊ दे ते थोड्या वेळाने बोलावले सगळ्यांना सरपंचांनी. हा मी गाडी सभा घेतो. घेतली का मीटिंग आहे मीटिंग पोफाट. हम्म. आधी क्वार्टर टाकून मग तिकडे जाऊ. हा. जातो माझ्या गडबडी जाऊ. आता पप्याला लावायचा का? जाऊ दे बाबा. जा तू. आता मी काय करतो जातो मला व्हायचं काम आहे ना. हा हम्म. ते गावात सांगितलं पाहिजे बाकीच्यांना. हा याला काय मिळलंय? जाऊ का मग? हा, जा. जा. हा काठी सोड माझी, ठोकात टाकील तुला. पोफ्या नालायक झालाय का? बघ की सरपंच चल. त्याला काम लावलं. चल तिकडे सभेला जायचं आपलं. उठ चल सरपंच चल मी नेतो तुला. राडा घालायचा. हा तिथं झाड कुठल्या पद्धतीचं हे जर तुला कळलं नाही, हा तुला चपलीला ठोक्यात पाडील मी. यशवंतराव मी काय करतो आता 2 एकर नुसती गाजरच करतो. नाही नाही आप्पा, तुम्ही एक काम करा, तुम्ही मुळ करा. तुम्हाला एक आकार आलाय शेतकऱ्याचा. काय राव सारखंच आडवं कसं हो तुमचं? ए पोरा आला का? देणारच नाही. काय झालं माहिती का? हा सरपंचांनी अर्जंट सभा घेतली आता. त्यासाठी मला सांगितले की गावातील सगळ्या बारीक मोठ्या लोकांना सांग म्हणून. हा कसली हा सभा? बघू हम्म. कसली सभा? अरे आप्पा, अरे येड्या टाळक्याच्या सभा मीटिंग लावली सरपंचांनी. काय म्हणते सभा घरी घेतली? म्हटलं मी, मला मंत्र्यांचा लगेच फोन आला असतो. सभा विभा जर असती गावात तर. आणि तेच की मीटिंग ती म्हणली गावातील बारीक मोठ्या लोकांना सगळ्यांना हा, बोलवून हा, आण. हा. कोण म्हणले? तुम्हाला काय सांगितलं. म्हणले? बारीक मोठ्या लोकांना. हा म्हणजे मी मोठा आणि आप्पा बारीक असं हा, म्हणले. काय काय बोलता राव सरपंच? बघू तिकडे आणखी मला काय आहे बघू ती. मग एक काम करा की मग तुम्ही राहिले सूचना द्यायचं का मला? बी कटाळा नाही हिंडून गावात. आपल्या असा काय निपशील ना तुला आता मी? मी काय ग्रामपंचायतीचा कामगार बिमगार दिसतो काय तुला? काय वय- बोलतोय का तू? वय घेतली म्हणून म्हणलं. दे त्याला माहिती इकडं. जाऊ दे. जाऊ का? काय पोरग एक मिनिट. आला का? काय म्हणले की, हे छोटे आणि हे मोठ्यांना बोलावले. हा हा हा. म्हणजे आपण म्हणजे? मोठं आणि तुम्ही छोटे आहेत ना, त्यामुळे ते म्हणले छोट्या मोठ्यांना बोलणार. निपशील असा धरून. नाही ते सरपंचाचे बरोबर आहे. मी अध्यक्ष नाही कंटमुक्ती आधी, त्यामुळे म्हणले ते मोठे आणि तुम्हाला काय पद आप्पा. नाही कुठलं, ए. काय नाही कुठलं, ए, त्यामुळे आप्पा, तुम्हाला म्हणले फायदे नाही भेदी नाही. अध्यक्ष झाला म्हणजे काय लय मोठं झाला का तुम्ही? मग काय झालं? तुमच्याकडे आहे का पद कुठलं? आप्पा पद नसू द्या नाही, नाही नाही. काही नसू द्या. नाही नाही तुम्हाला मोठं म्हणाल. तुमच्याकडे आहे पद कुठलं? ए, माझ्याकडे पद आहे. असतं. अका आप्पा पद सुद्धा मीच तुम्हाला दिले. अक्षरशः मी तुम्हाला एक सांगतो बरं का, असा झपाट्याला होईल ना त्या अध्यक्षपदी एका साईडला पडेल आणि तुम्ही एका साईडला पडता. काय बोलताय राव? मग? अहो तुम्हीच मला पद दिलंय त्यामुळेच मला मोठं म्हणलंय ना ते सरपंच. असं काय म्हणताय तुम्ही? तुम्हाला जर पद असतं ना कुठलं तर पण तुम्हाला म्हणलं असतं. मग त्यांचं आम्ही बघू. तुम्ही लय राव जळकुट काय. ए यार दादा बोल की. ए यार हे टकमक बघायला लागली, बोल. आजचे व्यासपीठावरील माननीय सरपंच साहेब, आदर्श आप्पा, निंदनीय यशवंतराव, ए, नामदार हा. नामदार यशवंतराव, नामदार यशवंतराव, वंदनीय दादा, उभयचर्य अनिलराव. ए पोपट्या, अरे उठके. कुठे नाश्ता? तुझा चपलीन हाणीन. नाश्त्याला आलाय का? काय आलाय का इथं? मग सभा म्हणलं खायला असता. मीटिंग आहे. मीटिंगला खायला नसतं ग बस.
जलचल पोपटराव, आजच रुजू झालेले शिपाई कार्याध्यक्ष पप्पू साहेब, भावी पिढीचे कार्यकर्ते आमचे छोटे, तसेच सर्व कार्यकर्ते. ए, दादा. एवढं भाषण बोलून मी थांबतो. सरपंच बोला पुढे. आजच्या मीटिंगचा विषय असा आहे आणि तुम्हाला यासाठी बोलावलंय. आपा कशासाठी बोलवलं मी सांगतो तुम्हाला. आणि तू सांग सांग. का बसतो आणि तू सांग. सरपंच कशाला पेतळ घेऊन आला आवाज मान. मला सांगितलंय का बस तू सांग. असं कशासाठी बोलवलं मी सांगतो. आप्पा ही जे आहे ना दादा हा हे सरपंच आणि आमचं पप्प्याला गेला अध्यक्ष त्याची ही मीटिंग आहे. मग काय शांत बस तुम्ही. शांत बसा काय दोघं ते. दादा खरंच मला सुद्धा आज मनापासून वाटलं की दादा सरपंच हा, दादा. सरपंच असावा तर असा दादा सरपंचच पाहिजे. वाटतंय कसं पण आता ते झाला विषय. आता आपल्याला पुढचं कार्य करायचंय ते महत्वाचं आहे. हे कार्याला महत्वाचं. सुरुवात आधी पदावणं केली जाते. हा, मग. सरपंच ए, ए, आप्पा थांबा की तुम्ही आणि बरोबर बोलतोय. काय नाही बरोबर बोलतोय. हे कशाचा विषय आहे काय ते सरपंच बोलावली कशाला मीटिंग? इकडे सरपंच आहे. हो, राहू दे आता काही महत्वाचा विषय घ्यावा. आप्पाराव हे पुढचं ऐकूनच घे नाही तर कशाला बोलले ते सांगा. कसं आहे सरपंच यांचं पद काढून पप्प्याला ए, दिलं. आण्या, ग बस. अरे मीच बसतो खाली आणि देतो तुम्हालाच पद सगळं. अरे ऐकून तरी घ्यायला का मीटिंग कशासाठी बोलावली कशासाठी नाही. हा बोला बोला सांगा. बोला, आम्ही गप्प हे बघा अध्यक्ष यासाठी आपण मीटिंग बोलावली. आपण यावर्षी झाडं मोठ्या प्रमाणात लावल्यात बर ग्रामपंचायत. लावले. आणि जास्त प्रमाणात जाळलेत आप्पा हे खरं बरं का? ते मी सांगा. आणि बरोबर बोललाय. अक्षरशः आप्पा तुम्हाला सांगतो 5 वर्ष झाल्या गावात झाडे लावतात. तेच खड्डा तीच झाड त्यात पाणी वाटत नाहीत काय नाही त्याला खायला नाही त्याची देखभाल नाही आणि काय नसते झाडे लावा. हो, यशवंतराव. काय सांगते ती? तुमचं म्हणणं अगदी क्लिअर आहे. त्यात अजिबात काय नाही. पण बाकीची शेरडं येतात झाडं खात्यात तुमची काही येतात. दादा शहराला नाही येत. मग कोण खातं? यार बसला का बस. जात नाही रोप. ह्यांनी झाडात पैसे घातले सरपंचानी दादानी. ए यार तेच सांगतोय तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. ते सांगतात ना किती खाल्लं ते. ह्यांनी झाडात सांगा. पैसे खाल्लेत त्याचं काय. आता आप्पा तेच सांगते ते किती खाल्लं. अक्षरशः तुम्हाला सांगतो माझ्या काळात काय गावागावात झाड आज सुद्धा फफळ चाकत्यात पोरं बारकांनी झाडं होती. काय तुमच्या काळात अजून एकदा तरी निवडून आलाय का. हा, सरपंच. कुठल्या काल सरपंच नाही झाला की लागला का सांगायचं तुम्ही निवडून सरपंच. आला. आपण त्याचं नियोजन तर ऐकून घ्या राव. अरला काय ऐकून तरी घ्या. हे हो सरपंच बोला. मी डबल खाल्लो. ए यार पण खाऊ दे बाबा आम्ही सगळे खाऊ दे पण शांत बस. आपल्या चहाचे कप घेऊन यायचं तोंड बंद करू दे. हो बोला बोला सरपंच बोला. बरे एक मिनिट ऐका. सरपंच आज ऐकून ए, घ्या यार, की. बस की. तुम्ही थांबा. ह्यांच्या काळातलं हे सांगतात. ह्यांच्या काळातले ह्यांनी काय केलं माहिती का. डबल खाल्लं. डबल नाही मग गावातल्या बाबळी माळावणी होऊन लावल्यात. ए, यार, काय बोलतो का? कशाला तुम्ही राव पेताळे घेऊन आलाय निष्कारणच. आणि हो त्यांना साथ द्यायला ही होता ह्यो अध्यक्ष. हे, लय लाड केला राव तुम्ही राजांनी यांचा. मला हाणला पाहिजे बघा. काय ऐकून तरी घ्यायचं करावं. अध्यक्ष सांगा तुमच्या भाषेत वाईट जरा. पप्पाला म्हणलं होतं ह्यांना नको सांगू. पोपट्या आणि आण्या, शांत बसा. कशाला काय काम नाही ह्याला. ए बरं आता शांत. थांबा. काय नेमकं आहे ना सरपंच तुमचं म्हणणं ते नीटनेटकं सांगा. अरे तेच सांगणार आहे, पण तुम्ही हो आमच्या सरपंचांनी अशी योजना आखली की झाडे लावा आणि झाडे जाळा म्हणजे कसं झाडासारखा येतोय का? झाडे लावा झाडे जगवा. आप्पा, हे यार पण बघा ह्यांची दोन पण ऐकून झाडे घ्या. लावा ऐकून आणि घ्या. झाडे जाळा. अहो, ऐकून घ्या राव काय. तू ग बस मी तुला जाळ काढीन. हा हा बोला. अध्यक्ष आपण काय करतोय प्रत्येक वर्षी झाड लावतोय जळून जातंय. जाते झाड लावतोय जळून जाते. का जळून जाते त्याची निगाच कोण राखाना. आम्ही राखायची का गावचा नागरिक नाही का. आणि तुम्ही सरपंच नाही का गावचा नागरिक कोण आहे. का हा? त्याची काम आहे मला पाहिजे आमचं काम मला पाहिजे म्हणजे झाडच जागवायला काय मी केलं म्हणून काय फरक पडतोय आणि मला सरपंच व्हायचंय मला अध्यक्ष व्हायचंय मग नकोय झाड आम्ही दाखवा. झाले बघू आता तुम्ही करा. हो सरपंच ह्यांचं बी बरोबर ते म्हणते ती बरोबर आहे पण काहीतरी योजना आका ना वेगळ्या राव तुम्ही. आप्पा आप्पा फुकटची कामं आली की लोकांना ढकलायची आणि पैशाची कामं आली की स्वतःच्या कशात घालायची हे कुठली पद्धत. अहो आखू काहीतरी नियोजन ती झाडं जागवायचं कशाला सांगा, गडबड करताय तुम्ही. हो, हा? मी एक नियोजन आणलंय. ए, का बसा आण्याचं ऐका. माझं नियोजन नीट आहे का तुम्ही. पार्टिशन ऐका सांगा आण्या. ही योजना म्हणजे 1 नंबर योजना आहे. आप्पा काय योजना काय करायचं माहिती का तुम्हाला.
सोपी बरं का ह्याचं काय ऐकताय? काय बोल 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 पण घ्या अध्यक्ष तुम्ही मला काठी घ्यायला लावू नका शांत कसं आहे माहिती मला का का? योजना अशी की JCB आणायचा हा. मोठा खडा खांदायचा डायरेक्ट झाड काढून आणायचं मोठ्याने काढून टाकायचं तुझ्या बापाने केलं का असं? दुसऱ्या सांगायला दिवशी लागलं फळ तुझ्या. खायचं पप्या कसं तोडून काय बावटाचं ऐकत बसलाय तुम्ही? तुमचं नाव दिला का मुद्द्याचं बोलू घ्या झाड आणायची कुठलं झाड आणायचे सरपंचाने बुकिंग केलंय की बुकिंग केलंय पपाईचं झाड बुकिंग केलंय त्यांनी केलंय अख्खा चोपसून आणायचं आणि लावून टाकायचं काय सरपंच बोलतोय? आता रे. लगा- बोलून तरी देत हो, आप्पा. ह्यांनी पपईची थांबा पपईची झाडे ह्यांनी बुकिंग केली म्हणजे ह्यांचं धोरण लोकांकडनं झाडं जगवून घ्यायची आणि त्या पपाई खायच्या आणि ह्यांनी खायच्या हे कुठली योजना उत्पन्न कोणाला आहे पंचायत उत्पन्न आहे आणि पंचायत उत्पन्न तुमच्याच ताब्यात आहे तुम्ही खायला पंचायत बस यशवंतराव पंचायतीला उत्पन्न म्हणजे गावाला उत्पन्न गाव पपईची झाडं तुमच्या बापाने लावली होती का अरे जाऊ द्या राव. बाप्पा सरपंच. झाडं कुठली लावावी चिंचची लावावी मग ती- पिपळाची लावावी अहो, सुंदर ऐकून देताय घ्या की तुम्ही. तुम्ही. मोठं ऐकून बोलून घ्या तरी की हाय का अक्कल याला राव? हा ती काय म्हणला पपईची झाडं बुक केल्या सरपंचाने याचं काय पेताळाचं ऐकताय? कशाला बोलावलं तिथं का बसा आप्पा म्हणते ते बरोबर पप्या जा तू नाश्ता आण पंचायतीचा ए पोपट्या, झालं ए बरं. पोपट्या. पप्प्या. पप्या जा. थांब. तुला शिपाई तू शांत केलाय बस. ना? शिपाई केलाय. अरे मुद्द्याचं तर ऐकायला का हो. मुद्द्याचं ऐका काय म्हणतोय आम्ही कशासाठी मिटिंग बोलावली हे तुमच्या डोक्यात येतंय का बरोबर आहे दादा. सांगा यांच्या सरपंच डोक्यात येत आहे किती गाबा कुठं खायचा हे यांच्या ए डोक्यात ए तुला बस रे. डोकं फुटून जातं माझं पप्या अरे शांत बसव यांना तुझ्याच भाषेत बसतो हो सांगा तुमचं काय नियोजन आहे कसं कसं? पप्याला बघा. किती दिले मला दिले 25 नंतर तुम्हाला आहे का 25 लाख दिले पप्याला हेच घाला पैसे खाता आणि हा 25 दिलं म्हणजे त्याला चाप अरे 25 रुपयाची आला तिथे 25 रुपये मग आपल्या हप्त्याचं काय आता काढू घ्या काय बोलले काम? आणि आता एक शब्द जरी बरोबर बोलला ना कुत्र्यागात मारील तुला आप्पा मुद्द्याचं काय ते सरपंचाला म्हणा बोल हो बोला सरपंच. ह्याचं तोंड बंद करा मग मी सांगतो आप्पा त्यांनी आका, केलं. बोला. झालं का? हो यशवंतराव थांब. हो का माझ्या नादी लागणारे अजून जन्मायच्यात हो. गप्पा की राव काय योजना आहे ती पटकन सांगायची सांगतेत की दम बिम निघतोय का नाही तुम्हाला? हो का ए पप्प्या पोय काढवर पप्पे वय काढ काय नाश्ता आहे का बरे? पोपट्या. अरे ही ह्यांना नाश्ता अरे दे पाणी. बाबा ती सरपंचाकडे सांगू दे आम्हाला काय काय दादा. काय काय केलं यांनी ती. दादा ही बघ तू 2024 तुम्ही रात्री काय आळणी खाल्लं होतं काय तिखट खाल्लं होतं पंचायतीच्या पैशाचं करते सर अरे बस बाबा यांची चोकी नाही दादा आप्पा, त्यांच्याकडे नको लक्ष तू वाचून दाखव खडा खडा दे इकडे सरपंच घ्या जागरणामुळे तसं झालं. शांत राहा. चष्मा नाही बस आता थांबा, बस. सरपंच ए, साहेब ब- वाचतात. बस आता साहेब बोला. वाजता थांबा. आपण यासाठी मीटिंग बोलावली त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बोलावलंय आपण कसं होतं, दरवर्षी आपली झाडं लावतोय आपण जळून जातात हो पाऊस कमी पाणी कोण घालत नाही काय नाही, हा, नाही बरोबर आहे. आपण यंदा आता काय ठरवलंय हा. ग्रामपंचायत झाड दत्तक योजना द्यायची बर काय आता आपण झाडं लावल्यात काही चिंचाची झाड आहेत लिंबाची झाड आहेत अजून कशाची झाड आहेत विविध प्रकारची झाड आहेत बाबळीचे आहेत बाबळीची पण झाडं आहेत मग त्यासाठी काय करायचंय झाड जगवायची आपल्याला यंदा झाडं शेवटीची आहेत. जगवायचीच आहेत सरपंच पण झाडं लावलेत किती झाड आहे ना झाडं भरपूर प्रमाणात लावल्यात दादा किती लावल्यात 100 125 125 पर्यंत झाड आहेत हा 125 झाडं लावल्यात आणि सगळी एकाच ठिकाणी हा असं हितवायचं असं नाही केलं सगळी एकाच ठिकाणी आपण झाडं लावली बागच केली बरोबर. त्याच्यामुळे पाणी घालायला पण सोपं आहे ह्यासाठी आपण काय करायचं आता गावातली सगळी आपण आहे पाणी घालायचं आपण वाटून घ्यायचं पण मला एक शंका आहे सरपंच मला एक शंका ए आहे. आणि बोला, ए भाषा काय? होय, आप्पा थांबा तेव्हा गावचा नागरिक आहे गावाचा नागरिक आहे, ऐका नागरिक आले तुम्ही आता काय म्हणताय? 17 मध्ये मध्ये काहीतरी बोलतोय दत्तक द्यायचं आपल्याला झाड बरोबर हा त्याचा नफा होईल ते दत्तक घेणाऱ्याला द्यायचं बरं का नाही, नाही, नफा झाला जर मागितला तर मग नाही इतकं बेकार. अरे नाही, नाही, अरे ऐकून तर घे काय म्हणतात मग पुढं आपण तुम्ही पण बोला. आपण तसंच केले जी दत्तक आणि ते झाड आहे ना जी जगावणारे फळं एकदा चालू झाली त्याला आपण 25% रक्कम देणार उत्पन्नातलं 25% जगावणाऱ्याला 50% आणि 75% ग्रामपंचायतीला म्हणजे गावाचा विकास तरी गावाचा विकास झाला पाहिजे हो, बरोबर आहे. काय त्यासाठी काय करायचं आपण तुम्ही सगळ्यांनी झाडं सगळी वाटून घ्यायची पाण्याला सर्वांनी मिळून का सर्वांनी मिळून. आणि हे बघा ना ऐकून घ्या असे झाडं. सर्वांची जर इच्छा नसेल जर कोणी एखादा तयार होत असेल एकटा हा हा हा
त्यांनी जर अक्क केलं तर त्याला ती 25% फायदा होऊ तसंही शकतो. करता येईल. हा ही सोपं आहे. जर मग एखादा म्हणच मीच एकटा घेतो सगळी झाडं तरी चालतंय ना? चालतंय, त्याचं काय अडचण नाही. चालेल चालेल. फायदा ह्यांना भरपूर होईल कोणाला शेतकऱ्याने घेतल्यावर. सरपंच फायदा मला सगळा काय गावात- दिसेना याच्यात कोण तयार व्हायला नाही वाटतं. आका माझ्या मागे भयंकर व्याप असते मला काही पाणी बिनी घालायला जमणार नाही. मला ब्राझीलची शेती सांभाळायची, लंडनला माझं येणं जाणं असतो. मला काय जमणार नाही. तुमचं तुम्ही बघा आणि तुमचं तुम्ही ठरवा. मी आपलं चाललो. हे काम करा. यशवंतराव आपल्याला वेळ नाही. तुम्ही नाही जा. अब्बासा असं काय करताय? आप्पा, यशवंतराव ऐकून तरी घ्या. जाऊ द्या आप्पा, आता काय करा आप्पा तुम्ही होत्या का तयार? तुम्हाला वेळ का? बघतोय मला हे पदाचं शेताचं बघून ते भेटेल ह्यांना का? भयंकर लोड आहे ह्यांना हलवा. हा? हलवा इथनं. बरं तुम्ही पण निघा, उठा. मग आप्पा मग तुम्ही या. नको, नको, नको. आम्ही काहीतरी करतोय काय याच्यामध्ये. काय 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 चांगली आयडिया का बाबा आणि झाडं जागवा, आम्ही आमच्या गावाचा पद्धतीने विकास असतो. काहीतरी करा. तुम्ही हला. आपण नाश्ता केला असता. नको, नको. नाश्ता बिष्टा काय नको, मला गडबड त्यांना आहे. मुळे होते. नाही नाही, मला गडबड आहे बाई. बाहेर जायचं मला. नको. त्यांच्या वाटणीचा आम्हाला द्या. हा, आम्ही खातो. ही दोघं हे तुझा नाही तुझा तू पलीकडे ही दोघं मला थोडक्यात दिसतात कामाची माणसं आहेत ही दोघं. कामाची माणसं आहेत. या दोघांनाच काय करू, त्यांना Manage सांगू करू. तुम्हीच पाणी घाला आणि हे करा. हो चालेल दापाचं हा? त्यांचाच फायदा आहे. गुड. हा? बघ तू तू जुळव. होय अनिल शेठ हम्म. ऐका की बघा. मग झाड आपण घेतली असती तुम्ही दाखवायला चालतंय का बघा मग. अहो आम्ही तर कधी बी तयार आहे. या का बाया मग आम्हाला माहिती की झाड फक्त पोपटराव आणि राव जगू शकते. कारण झाडाचं महत्व ह्या पुढाऱ्यांना नसतंय. बात नाही. झाडाचं महत्व फक्त गोरगरिबांनाच माहिती. अरे झाडे लावा, झाडे जगवा. ही काय सोपं आहे का? ते पहिला चेक काढून द्या, नाही तर आम्ही लगेच पाणी घालणार नाही. त्याला बी नियम अटी आम्ही सगळे लिहून ठेवले सगळे. तुमच्या डोळ्याखालनं घाला. झाड कसेच लावलेत आपण चिंचची चिंचेची बाकीची काय आहे चिंचेची ते. झाडं सगळं. हा. आटी नियम आम्ही वाचणार, आम्ही पाणी घालणार. पप्प्या नुसतं दाखव बाबा परत त्यांनी म्हणून आहे पप्या तू बघ. अडचण काय आली तर चिंच झाड आहेत सगळी आपली आणि त्याचे नियम 125 झाड आहेत. हा त्याचे नियम अटी आम्ही सांगतो सगळं त्यांना. हा सह्या घे त्यांच्या सह्या सह्या नाही येत आम्हाला. बरं नंतर घेऊ काय मग काय करू चला मग. चला कुठं बरं. चेक पंचायतीत नको. अरे दे ना. आम्ही पाणी घाला देणार. अरे पोपट, झाड वाढले हो. पोपट, अरे झाडं तुम्हीच वाढवायचे. अख्ख्या गावात आहे ना, तुम्हीच दोघं शहाण आहे. नाही नाही आम्ही काय? नाही पैसे त्याच्यामुळे घ्या, आम्ही तुम्हाला ही खेळी यांची. मग ते पैसे घ्या आधी मग आणि आम्ही आतापर्यंत होतो. आज आपला रविवार आहे सोमवार मंगळवार तुम्हाला चेक देऊ काय नाही, नाही. हे सरपंच म्हणतात सरपंच इतकं वाईट नाही, चांगले आहेत सरपंच आपले. सांग 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 तू सांग जरा सांग. आणि सरपंच फक्त आम्ही पाणी घालायचं काम आम्ही करणार. आणि तिथनं पुढे आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू. ठरवू दोघं. तुम्हीच ठरवा काय करायचं ते. तुम्हाला काय करायचं ते करा दोघं तुम्ही झाडं वाढली म्हणजे वाचणार. हा हा मग. विषय म्हटलं. हो का, ही झाड तुमच्याच ताब्यात, तुम्हाला काय करायचंय ते करा. करा ते अध्यक्षांची बायको ती शर्टा घेऊन आम्ही शर्ट ताब्यात घेऊ. झाड खाल्ली आहोत. कोणाकडे टाका की हा शेरडं कोणाला कोण- नाही आमच्या घरी नेऊ. ए शिरड कोंडावर टाका आणि बोकड असलं तर आपण कापू. हा हा. जेव्हा ये संध्याकाळी अगदी अध्यक्षाची कुठं बाईक होता मग तुमचं म्हातारा जाते घेऊन तिकडे. आमचा म्हातार नाही जात आता. त्या अध्यक्षाची बायको ती गेल्या आपल्याला- गेल्या वर्षी झाड यांच्या म्हाताऱ्यांची चालली झाड सगळी. काय हीच बोलते ती झाडे वाढली काय झाड केलं काय ह्याच्या म्हाताऱ्याला नाही का दांडीला खाऊ दे. खाऊ दे हा. मग पप्या, चालतो. ती जुळव. टोटल 75 झाडं खाल्ली यांच्या म्हाताऱ्यांनी. म्हाताऱ्याने म्हणजे शेरडांनी हा पप्याला ठोका टाकीला पाहिजे. तो काय बी काढ नको मागचं. शिर्डी दे खाऊ दे तिला. हा. मागायचं मी ए ह्या विषयावर आता झालंय आपलं मीटिंग आता मोडली हा तरी चालतंय. चालते चालते. पुढची सभा घ्यायची असली तर तुझ्यानी ठरव मग. आपापल्या घरी आता नाश्ता पाणी जेवण काय करायचं ते करा. चला दादा साहेब उठा. चला, पप्या आपण इथं पप्या बघ मी जुळव त्यांचं जुळव. जाऊ दे, आपण झोपू इथं जाण्याचा वेळ. सावली चालली. माझा आपला पण जोडीदार आहे बरं का. नाही नाही टांगव टाकते पप्या आपल्याला. बाबा, कामाला लावत नाही आता लगा. मोठा हे सरलाय मला. हे चाललंय. हे साठवाय कुठे जाऊ. मग खर्च करतोय का आम्हाला तू? ही पंचायतीची झाड आपण चालवाय घेतले आपल्याला पैसे मिळतात. मला त्याला की आम्हाला माहिती गेला मी गावाचा कोंड माणूस आहे. दहा गुंठ. मला शिकवतोय मग आपण पैसे. काय करू माहिती का सगळ्यांकडे जाऊ गावातली मोठी मोठी माणसं आहेत ना त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून थोडीफार मदत घेऊ आपल्याला. महिन्याची मदत घेऊ आपण. हा यशवंतरावला गाठो पाहिला. हा हे काय देते चल नाही दिले यशवंतराव चल चांगलं. चल चल गावात मी आयडिया हा, ही आयडिया राहते तिकडे एअरटेल पशी. तू चल चला. तुला चांगलं आहे.